कोपरगाव शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची धामधूम मोठ्या जोशात आली असून शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत असणारे राजेंद्र झावरे यांनीही प्रचारात जोर धरला असून संपूर्ण कोपरगाव शहरातील प्रभागांमध्ये त्यांची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे। 2001 साली कोपरगाव नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये राजेंद्र झावरे यांनी विविध विकासात्मक कामे केली असून व्यापारी संकुल, रस्ते, भुयारी गटारे तसेच विविध महापुरुषांचे स्मारके, पुतळे, सुशोभीकरण असे उल्लेखनीय कामे करून लोकप्रिय झाले होते। परंतु आता कोपरगाव शहरामधील विकास खुंटला असून कोट्यावधींच्या गप्पा मारणारे नेत्यांनी विकास कुठे आहे सांगावा। शहरांमध्ये खड्डेमय रस्ते, सर्वत्र धूळ, विस्थापित टपरीधारक असे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। या सर्वांवर उपाय म्हणजे राजेंद्र झावरे। झावरे यांना भरघोस मतांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावे असे किरण खडे यांनी म्हटले आहे। तर 2001 ची पुनरावृत्ती करावी लागणार आहे आणि जनता ती करेल याचा विश्वास मला असल्याचे ॲडव्होकेट डागा यांनी प्रभाग क्रमांक 15 गजानन नगर भागात प्रचार फेरी दरम्यान सांगितले आहे। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राजेंद्रजी झावरे हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करतायत। आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आज प्रचार करण्यासाठी इथं आला, काय सांगणार आपण? काय आता सांगणार तर म्हणजे फक्त एवढंच आहे का राजाभाऊची कारकीर्द पूर्वीची संपूर्ण कोपरगाव शहराने सगळीकडे बघितलेली आहे। राजाभाऊ झावरे म्हणजे हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे। राजाभाऊ झावरे आम्ही नेते नाही, आम्ही सर्व जमिनीवरचेच कार्यकर्ते आहोत त्याच्यामध्ये आणि पायी चालणारे माणसं आहे आम्ही। त्यामुळं प्रश्न असा निर्माण होतो की चालता चालता सगळ्यांच्या गाठी भेटी होतात आमच्या आणि लोक हक्काने आम्हाला थांबवतात आणि आम्हाला सांगतात तिथं का भाऊ हे काम राहिलंय, भाऊ ते काम राहिलेलं आहे, आम्ही लगेच जातो तिथं पाहणी करतो। आणि हा अनुभव पूर्वीच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात कोपरगाव शहरातल्या काडा कोपऱ्यातल्या झोपडपट्टीसह आणि शहरातल्या मध्यवर्ती भागात सुद्धा सगळ्यांना आलेला आहे तो। म्हणून सर्वांना एकच विनंती करतोय मी आता का पुन्हा एकदा राजाभाऊला संधी द्या आणि उर्वरित कामं आपण पूर्ण करू त्याच्यामध्ये आणि कोणतीही कामामध्ये हायगाई होणार नाही याची मी ग्वाही देतो। 2001 ची पुनरावृत्ती होणार काय? पुनरावृत्ती करावी लागणार आहे आणि जनता ते करेल याचा मला विश्वास आहे।